हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज ग्रामरची नवीन कॉन्सेप्ट आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे, नाव खूप मोठं आहे, एकदम असं घाबरून जाऊ नका. पण त्याच्या अंतर्गत त्याच्या आतमध्ये जे आपण शिकणार आहोत म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय हे जे आपण समजून घेणार आहोत, ते जे शब्द आहेत ते आपण आपल्या जेव्हा आपण इंग्रजी बोलत असतो तेव्हा अगदी सहजपणे वापरतो. कोणते आहेत ते शब्द? धिस, दॅट, दीज आणि दोज. सोपं आहे की नाही? आता हे कधी वापरायचं हे फक्त आपल्याला नीट समजून घेणं आवश्यक आहे, म्हणून हा आजचा व्हिडिओ. ओके, आता धिस कधी वापरायचं? जेव्हा आपल्याला एक वस्तू आहे, ओके, आणि ती आपल्या जवळ आहे, त्या वस्तूबद्दल आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, तेव्हा आपण वापरतो धिस. एखादी वस्तू आपल्यापेक्षा लांब आहे, एकच वस्तू आहे, तेव्हा त्या वस्तूबद्दल बोलताना आपण म्हणतो दॅट. एकापेक्षा अनेक वस्तू आहेत, माझ्या जवळ आहेत, तेव्हा आपण म्हणतो दीज. आणि एकापेक्षा जास्त वस्तू आहेत आणि त्या थोड्याशा लांब आहेत, तेव्हा आपण म्हणतो दोज. ठीक आहे, धिस, दॅट, दीज आणि दोज. आता ह्या म्हणजे हे जे शब्द आहेत ते वाक्यात कसे वापरायचे पटकन समजून घेऊयात. तर ही आहेत वाक्य. दिस इज माय फेवरेट ड्रेस. हा माझा खूप आवडीचा ड्रेस आहे. मराठीत आपण म्हणतो की नाही, हा माझा ड्रेस आहे आणि तो तुझा ड्रेस आहे, बरोबर? सेम आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा तेच ॲप्लिकेबल होतं. ठीक आहे, सो दिस इज माय फेवरेट ड्रेस, हा माझा आवडता ड्रेस आहे. ओके, दीज किटन्स आर सो क्यूट. आपल्याकडे कुठे आपण मांजरीची पिल्लं बघितली तर ती शक्यतो आपल्या जवळ असतात, बरोबर? आपण त्यांना हात लावू नये, पण आपल्यापासून बऱ्यापैकी जवळ अंतरावरती असतात, त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणू शकतो दीज किटन्स आर सो क्यूट. मांजरीची पिल्लं किती गोड आहेत. ओके, त्याच्यानंतर हे लुक ॲट दोज ब्युटिफुल डिअर. आता हे तुम्ही कधी म्हणू शकता? हरिण, बरोबर? तर हरणं तर आपल्या आजूबाजूला अर्थातच नसतात, बरोबर? जेव्हा आपण एखादं जंगल बघायला जातो, किंवा तुम्ही समजा TV बघताय, काही डिस्कवरी चॅनल बघताय, किंवा तुमच्या कार्टून्समध्ये काही असं कुठे हरिण वगैरे दिसलं तर तुम्ही म्हणू शकता, कारण हरिण बघतो आपण तेव्हाच ते खूप सुंदर दिसतं. तर हे लुक ॲट दोज ब्युटिफुल डिअर. ती बघा किती हरणं किती सुंदर आहेत. ठीक आहे, दॅट बर्ड इज सो युनिक. आता कोणताही पक्षी असेल तर तो उडताना, एकतर आपण त्याला उडताना बघतो किंवा कुठेतरी झाडावर बसलेला असतो, आणि पक्षी दिसायला मुळातच खूप सुंदर असतात. तर इथे तुम्ही पक्षाच्या ऐवजी तुम्हाला माहीत असलेल्या पक्षाचं सुद्धा नाव घालू शकता आणि हे वाक्य पुन्हा रिपीट करू शकता. ठीक आहे, तर ही 4 छोटी छोटी वाक्य आहेत आणि ह्या वाक्यांच्या आधारे आपण दिस, दॅट, दीज आणि दोज ह्या कॉन्सेप्ट समजून घेतल्या. तर आज इतकंच. पुढच्या वेळेला नवीन ग्रामर कॉन्सेप्टसह पुन्हा भेटूयात. बाय बाय.